नमस्कार. शुभांगी सावंत पंढरपूर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आमच्या पंढरपूरमध्ये 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर माननीय श्री प्रदीप मिश्रा बाबाजी यांची शिवमहापुराण कथा आयोजित केलेली आहे. त्याचाच पंडाल बघण्यासाठी मी आज इथे आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता इथे भाविकांची किती गर्दी झालेली आहे. भाविक लांब लांबून 2 ते 3 दिवसा अगोदरच येऊन थांबलेले आहे. बाबाजींचा कथेचा महिमा एवढा आगाध आहे की त्यांची कथा कुठेही असू द्या गर्दीही होणारच. त्यांच्या कथेत एवढी ताकद आहे की भाविक हे आपोआपच खेचले जातात. तर तुम्ही बघू शकता आमच्या इथे सुद्धा खूप मोठा सभामंडप टाकला गेलेला आहे व आजूबाजू सुद्धा खूप मोठा ग्राउंड आहे. म्हणजे येणारे जे दुसरे भाविक भक्त आहे त्यांना कथा ऐकण्यासाठी अजून खूप मोठी जागा आहे. तसेच सर्वांची सोय व्हावी यासाठी सर्व आयोजकांची जोरदार तयारी चालू आहे. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी विठ्ठलाची मूर्ती समोर ठेवलेली आहे. खूप चांगल्या पद्धतीचे इथे डेकोरेशन करण्यात येणार आहे. हे आपण पुढच्या माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये बघणारच आहोत. कारण की हे मी आज 1 दिवसा अगोदरचा ब्लॉग काढत आहे खास तुमच्यासाठी की आमच्या पंढरपूरमध्ये किती गर्दी झालेली आहे हे दाखवण्यासाठी मी आज खास इथे आलेली आहे. अजून नवीन ब्लॉग येणार आहेत प्रदीप मिश्रा यांचे शिवमहापुराण कथेचे आणि ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरून. तो सर्वांनी नक्की माझे सगळे ब्लॉग नक्की पहा आणि श्री हरिहर शिवमहापुराण कथा याचा आनंद नक्की घ्या. तर चला मग बघूया सभामंडप. बघू शकता तुम्ही पंडालमध्ये किती मोठी गर्दी जमलेली आहे. पंडाल अक्षरशः बाबाजी समोरचा जो पंडाल आहे समोरचा जी लाईन आहे किंवा आजूबाजूची जी लाईन आहे ती पूर्ण भरलेली आहे. बाहेरगावच्या लोकांनी येऊन म्हणजे बाहेरगावचे जे भाविक भक्त आहे त्यांनी येऊन सगळी जागा पॅक करून घेतलेली आहे. ते सगळे लोक 2-2, 3-3 दिवसा अगोदर येऊन पंडालमध्ये थांबलेले आहेत. पंढरपूरकरांना जागा भेटते का नाही कोणास ठाऊक, कारण की खूप मोठी गर्दी होणार आहे बाबाजींचं कीर्तन ऐकण्यासाठी, शिवमहापुराणाची कथा ऐकण्यासाठी. सो तुम्ही आता बघितलंच की किती गर्दी झाली आहे. अजून ही गर्दी होईल, याच्यापेक्षाही जास्त गर्दी होणार आहे. आजची तारीख आहे 24 आणि उद्यापासून 25 तारखेपासून बाबाजींचं शिवमहापुराणाची कथाला प्रारंभ होणार आहे. आज शोभायात्रा निघाली पंढरपुरातनं. खूप गर्दी होती शोभायात्रेला पण. आणि आता मी पंडालजवळ येऊन बघितलं तर पंडालमध्ये सुद्धा खूप गर्दी आहे. मी विचार करत होती माझ्या पंढरपुरात म्हणजे माझ्या गावात कनी कथा आहे तर मला पुढे जागा भेटेल, मी जाईल पुढे बसेल कारण की पंढरपुरात आहे, मग मला लवकर जागा भेटेल, मी लवकर जाईल सकाळी आणि जागा पकडेल अशी भाबडी आशा मला होती. पण बाहेरच्या भाविकांनी येऊन ती पण माझी आशा मोडीत काढली आहे. कारण की जागाच नाहीये, फुल पॅक आहे. समोरचे 2-3 ज्या लाईनी आहेत त्या फुल पॅक आहेत. जे मंडप आहेत सभा मंडप ते फुल पॅक आहेत. आजूबाजूचे सभा मंडपात अजून बघू शकता तुम्ही हे जे आजूबाजूचे सभा मंडप आहेत ते अजून थोडेसे रिकामे येतं. बाकी ग्राउंड खूप मोठा आहे. ग्राउंडचा एरिया बघू शकता तुम्ही. इकडं पण मोठा ग्राउंड आहे, पलीकडं सुद्धा मोठा ग्राउंड आहे. पलीकडं नवीन बस स्टँड हे पंढरपुरातलं चंद्रभागा बस स्टँड म्हणून आहे. सो ते पण तिकडची सुद्धा जागा खूप मोठी आहे. सो कितीही भाविक भक्त बसू शकतील एवढी मोठी जागा आहे. सो पंढरपुरातल्या आजूबाजूला किंवा महाराष्ट्रातले कुठेही असतील जे भाविक भक्त असतील त्यांनी नक्की पंढरपूरच्या कथेला या आणि ह्या कथेचा आनंद घ्या. श्री शिवाय नमस्तुभ्यम.